शेतकऱ्यांना ऊस दर देण्यासाठी 7,200 कोटींचं बिनव्याजी कर्ज. महाराष्ट्र ऊस खरेदी आणि पुरवठा कायद्याच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी. गेल्या रब्बी हंगामातील नुकसानग्रस्तांना 562 कोटी रुपये विमा भरपाई. दुधातील भेसळ रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्थापन समितीची स्थापना. फळ पिकांना खास विमा संरक्षण पुरविण्याचा केंद्रीय कृषी विभागाचा निर्णय. आणि औषधी वनस्पती अभियानासाठी यंदा 9 कोटींची तरतूद. नमस्कार, आता सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांना ऊस दर देण्यासाठी 7,200 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याची शिफारस केंद्रीय उच्चाधिकार मंत्रिगटानं केली आहे. याखेरीज इथेनॉलचा वापर आणि आयात शुल्क वाढविणं, साखर कारखान्यांची कर्ज पुनर्रचना, कच्च्या साखरेचं उत्पादन आदी महत्त्वाच्या शिफारशींना केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत मान्यता देण्यात आली. ऊसाला साखर कारखान्यांच्या उत्पन्नावर आधारित भाव देण्यासाठीच्या महाराष्ट्र ऊस खरेदी आणि पुरवठा कायद्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच मंजुरी दिली. डॉक्टर रंगराजन समितीच्या महत्त्वपूर्ण शिफारशींचा स्वीकार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ऊस नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. या मंडळाच्या गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी, गळीत हंगाम संपत असताना आणि हंगाम संपल्यानंतर अशा 3 बैठका घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. दुष्काळाच्या तडाख्यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या गेल्या रब्बी हंगामातील विमा संरक्षित पिकांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत 562 कोटी 14 लाख रुपये भरपाई जाहीर झाली आहे. विमा उतरविलेल्या सुमारे 9,90,000 शेतकऱ्यांपैकी 8,96,000 शेतकरी त्या लाभाला पात्र ठरले आहेत. दुधाला जागतिक बाजारपेठ मिळावी आणि भेसळीसारख्या संकटांपासून ते मुक्त राहावं यासाठी अन्न सुरक्षा व्यवस्थापन यंत्रणेबरोबरच दूध सुरक्षा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. गोठ्यापासून ग्राहकाच्या दारापर्यंत पोहोचण्यापूर्वी दुधाच्या विविध 46 चाचण्या सध्या घेतल्या जात आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी दिली. गारपीट आणि ढगफुटीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी फळ पिकांना खास विमा संरक्षण पुरविण्याचा निर्णय केंद्रीय कृषी विभागानं घेतला आहे. याविषयीचा पथदर्शक प्रकल्प म्हणून नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पिकाला गारपिटीपासून तर हिमाचल प्रदेशातील सफरचंद पिकाला ढगफुटीपासूनचं विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलं आहे. चालू वर्षी फळपीक विमा योजनेतून द्राक्ष पिकासाठी विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 3,000 रुपये अतिरिक्त रक्कम भरून हे गारपिटीपासूनचं अतिरिक्त विमा संरक्षण मिळवता येणार आहे. विमा उतरवलेला असताना द्राक्ष पिकाचं गारपिटीमुळे नुकसान झालं तर अतिरिक्त 50,000 रुपये भरपाई देण्यात येणार असल्याचं भारतीय पीक विमा कंपनीनं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात राज्य राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियान, औषधी वनस्पतींचं संरक्षण, विकास आणि शाश्वत व्यवस्थापन योजना राबविण्यासाठी 9,13,21,000 रुपयांचा वार्षिक कृती आराखडा नुकताच मंजूर केला आहे. या आराखड्यानुसार येत्या मार्च अखेरपर्यंत 80 प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड, व्यवस्थापन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन याला चालना देण्यासाठी हा निधी खर्च करण्याचं नियोजन आहे. पूर्ण उमललेल्या कापूस बोंडांची वेचणी पूर्ण करावी. रब्बी बागायती गव्हाची उशिरा पेरणी 15 डिसेंबरपर्यंत करावी. आगाम गहू मुकुट मुळे फुटणे ते वाढीच्या अवस्थेत आहे. हरभरा फांद्या फुटणे ते फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. ऊस, भाजीपाला तसंच रब्बी पिकांना पाणी द्यावं. केळी, अंजीर आणि द्राक्ष बागांचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी फळबागांना सायंकाळी पाणी द्यावं. अंजीर व द्राक्षबागेत रात्री धूर करावा. बागेत आच्छादनाचा वापर करावा. अंजीर पिकास तांबेरा रोगापासून संरक्षणासाठी दर 15 दिवसांच्या अंतरानं कार्बेंडेन्झिम 10 ग्रॅम आणि क्लोरोथेलोनिल 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. आणि आता बघूया
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये. बाजरी कमाल रुपये 2200, किमान रुपये 2000, गहू 2500, 2300, ज्वारी 1800, 1700, मका 1400, 1300, गूळ 2800, 2700, हळद 4200, 4000, धणे 15000, 6500, भुईमुग शेंगा 6200, 6000 आणि वाटाणा कमाल रुपये 4800 आणि किमान रुपये 3000. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील. येत्या 48 तासात राज्यातील हवामान मुख्यतः कोरडं राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 17 अंश सेल्सिअस. पुणे 27 अंश सेल्सिअस, 12 अंश सेल्सिअस. नागपूर 29 अंश सेल्सिअस, 13 अंश सेल्सिअस. नाशिक 28 अंश सेल्सिअस, 13 अंश सेल्सिअस. औरंगाबाद 28 अंश सेल्सिअस, 14 अंश सेल्सिअस. कोल्हापूर 30 अंश सेल्सिअस, 13 अंश सेल्सिअस. सांगली 28 अंश सेल्सिअस, 14 अंश सेल्सिअस. सातारा 27 अंश सेल्सिअस, 12 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पण इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि आजही शेती हेच प्रामुख्याने उपजीविकेचे साधन मानले जाते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन घेतलं जातं.
पण पश्चिम महाराष्ट्रात मात्र सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणून ज्याची ओळख आहे ती म्हणजे ऊस. ऊसाचे उत्पादन करण्यासाठी साधारणतः 18 महिन्यांचा कालावधी लागतो. या पिकाला पाणी देखील जास्त प्रमाणात लागते. मात्र ही समजूत चौधरवाडी फलटण, जिल्हा सातारा येथील शेतकरी बंधू सुहास शेंडगे यांनी मोडीत काढून ठिबक सिंचनाद्वारे सुद्धा ऊसाची लागवड केली जाते व उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेता येते हे पटवून दिले. सध्या ऊसाची आणि भाजीपाल्याची पिकं घेतो. त्यामध्ये प्रामुख्याने ऊस हे आमचं मुख्य पीक आहे. ते ऊस लागणी करण्यापूर्वी आम्ही पूर्वी जमिनीचे पहिल्यांदा मातीचं परीक्षण केलं, पाणी परीक्षण केलं. माती परीक्षण यासाठी करायचं की केवळ त्यानंतर आपल्याला खताचा वरील खर्च कमी करता येतो, योग्य खतं देता येतात, त्यामुळं पाण्याचं नियोजन करता येतं. ह्यासाठी आम्ही पहिल्यांदा माती परीक्षण केली. त्यानंतर परत जमिनीची पूर्व मशागत केली. त्यामध्ये नांगरणी केली पहिल्यांदा. त्यानंतर 1-2 पाळ्या घालण्यात आल्या आणि नंतर परत सरी सोडण्यात आली. सरीमधील 2 सरीमधील अंतर 5 फूट हे ठेवण्यात आलं. त्यानंतर परत आम्ही बेण्याची निवड केली. त्यामध्ये 265 व्हरायटी निवडली. 265 व्हरायटी निवडल्यानंतर प्रथम आम्ही त्याचं बेणे प्रक्रिया बीज प्रक्रिया केली. त्यामध्ये 22 टिनमध्ये द्रावणात सर्व कांड्या बुडवून घेतल्या. त्यानंतर बीज म्हणजे PSB अझोटोबॅक्टर ह्याची ट्रीटमेंट देण्यात आली. त्यानंतर परत सरीमध्ये अशा पद्धतीने पूर्वीचं हे केलं की पाण्याचे नियोजन पहिल्यांदा आम्ही केलं. त्यासाठी ड्रीपचे सिंचन जोडण्यात आलं. ड्रीपचं नियोजन यासाठी केलं की पाणी खूप कमी लागतं शेतीला. त्यासाठी आम्ही पाण्याचं नियोजन करण्यात आलं आणि योग्य वेळी पाणी देता येतं. रानाचा पोत टिकला जातो, मगदूम टिकला जातो आणि पिकाला ज्यावेळेस पाणी लागतं त्यावेळेसच पाणी देण्यात येतं. पहिल्यांदा अगोदर शेणखत घातलं होतं. एकरी 5 ट्रेलर शेणखत टाकलं होतं आम्ही. त्यानंतर जे NPK आहेत ते पण समप्रमाणात ह्या माती परीक्षणानुसार शेतीला देण्यात आलेले आहेत. आणि वेळोवेळी आम्ही ठिबक सिंचनाद्वारे मायक्रोन्यूट्रन्स NPK जी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत ती सुद्धा आम्ही ड्रीपच्या ह्यातून देतो. एकत्र कुटुंब पद्धतीने ऊसाचे उत्पादन येथे केले जाते. ऊस उत्पादन घेताना त्यासाठी जमिनीची मशागत कशा पद्धतीने करावी, पिकासाठी कुठल्या दर्जाचे बियाणे वापरावे, खत कुठल्या प्रकारचे असावे, तसेच 2 सरींमधले अंतर किती असावे, ऊसाला किती आणि कशा पद्धतीने पाणी द्यावे याची देखील तितकीच काळजी घ्यावी लागते. तर या ऊसासाठी पाणी व्यवस्थापन जे केलं हे पाटानं पाणी देतात ठिबक सिंचन पद्धतीने केलं की ते त्या प्रत्येक प्रमाणामध्ये त्याला पाणी मिळेल. आणि आता पण शेतकरी समजूत आहे की ऊस क्षेत्र म्हणलं की त्याला भरपेट पाणी पाहिजे, दाबून सरीवरून पाणी पाहिजे, अशी काही समजूत चुकीची आहे. कारण पाणी हे त्याच्या अपेक्षेप्रमाणे गरजेनुसार त्याच्या वाढी इतपत मिळलं पाहिजे. ऊसाच्या रोपाला हा साधारण वापसा हा सारखा पाहिजे आणि म्हणून पाणी नियोजन हे ठिबक पद्धतीने आम्ही केलं आणि त्याचा उपयोग झाला. या पाणी नियोजनामुळं जी खतं जी वापरली गेली ते त्याचा साधी बाळ बांधणी, मोठी बांधणी आणि कायमची शेवटची बांधणी ह्यासाठी DAP 1846 सुफला आणि गांडूळ खत, कृषीधन अशा प्रकारचे जे डोसेस आहेत ते त्या 2 महिने 3 महिने अशा टप्प्याटप्प्यानं आणि ठिबक असल्यामुळं लिक्विड खतं आम्ही त्या ड्रीपमधून दिली की जैविक खतं आणि त्याच्यावर युरिया किंवा ह्या पद्धतीच्या प्रकारचा त्याला वाढीसाठी उपयोग व्हावा अशी खतं आम्ही त्या पद्धतीने दिली की जेणेकरून त्याची वाढ चांगली होईल आणि त्याचा उपयोग मात्र आम्हाला ऊस वाढीला झाला. ऊसाचे उत्पादनाचे महत्त्व सांगताना ऊसाचा उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जास्त कसे होईल याची देखील प्रायोगिक माहिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग समिती शेतकऱ्यांना वेळोवेळी उपलब्ध करून देत असते. कोकोपीट पद्धतीनं लागण केल्यामुळे त्याच्या पहिल्या 2-3 पाळ्या त्याच्या खुरपण्या वाचल्या. म्हणजे शेतीला जो साधारण ऊसाला एकरी 30-40 हजार जो खर्च येतो तो आम्हाला त्यापेक्षा 5-10 हजारांनी कमी आला. ड्रिप केल्यामुळं प्रत्येक एकरी आम्हाला 10 ते 12 हजार सरकारी सबसिडी मिळाली आणि या शासनाच्या योजनेमध्ये सहभागी होऊन आम्ही केल्यामुळं आम्हाला त्याचा आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा झाला. एकरी साधारण 30 ते 35 हजार खर्च हा भरपूर म्हणजे आम्हाला पुरला, पण जास्त खर्च काही आम्हाला आलेला नाही आहे. शासनानं आम्हाला ड्रिपचं मार्गदर्शन केलं
त्यानंतर त्याच्या ड्रीपचे प्रस्ताव आमच्याकडनं मागून घेतले आणि सबसिडीचा आम्हाला त्यांनी उपयोग करून दिला. त्याचे कृषी खात्याचे अधिकारी वर्षावर येऊन आम्हाला काही मदत लागली तर विचारायचे, त्यांची काही असेल तर काही सबसिडीची काही औषधं किंवा काही खतं जे असेल तर आम्हाला ते द्यायचे आणि त्यांनी वर्षावर येऊन मार्गदर्शन केल्यामुळे आम्हाला त्याचाही फायदा झाला. ऊसाच्या पिकाला रोग अथवा कीड लागू नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात याची देखील माहिती उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर लोकांशी वेळोवेळी सल्लामसलत करून आपल्या पिकाचे उत्पादन कशा प्रकारे वाढवता येईल याची देखील गावकऱ्यांकडून वेळोवेळी नोंद घेतली जाते. योग्य प्रमाणात खत, बियाणे, पाणी हे वेळोवेळी दिले जात आहे ना, कीड लागून तो खराब तर होत नाही ना, याची देखील काळजी घेतली जाते. ऊसाच्या प्रायोगिक तत्वामध्ये माती परीक्षणपासून ते ऊसाचे बांधणी आणि तोडणीपर्यंतचा जो कालावधीमध्ये उंदीर नियंत्रण या इथपर्यंतचा जो टप्पा आहे तो शेतकऱ्यांना समजून त्याचं उत्पादन घेण्याचं जो अर्थशास्त्र आहे आणि त्याचं जी तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरुवातीला गोंगडी बैठका, शेतकऱ्यांची बचत गटाची स्थापना, समूह शेती अशा पद्धतीचं शेतीच्या माध्यमातून ऊसाचं जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल आणि लोकांना ऊसाचं लागवड तंत्रज्ञान असेल, ऊसाला ठिबक सिंचन असेल, अशा वेगवेगळं तंत्रज्ञान राबवत असताना शेतकऱ्यांची सभा घेत असताना की माती परीक्षण करताना मातीचा नमुना कसा घ्यावा हा प्रत्यक्ष प्लॉटवरती जाऊन या ग्रुपमध्ये येऊन ते मातीचा नमुना किती फुटाचा असावा, किती सेंटीमीटरचा असावा ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांना माहीत झाल्यामुळं माती कशी घ्यावी हे एकाच ठिकाणी दाखवल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला सांगण्याची गरज नाही. ते प्रत्येक शेतकरी आपापली माती नमुना काढत असे. तसेच ऊसाचं बियाण्याची निवड करत असताना ऊसाचं बियाणं किती महिन्याचं असावं, 9 ते 11 महिन्याचं असावं का 12 महिन्याचं असावं. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना की 9 ते 11 महिन्याचंच बियाणं हे लागवडीस योग्य आहे हे शेतकऱ्यांना या ठिकाणी समजण्यात आलेलं आहे. लागवड करत असताना जे पारंपरिक पद्धत म्हणजे 3 फुटी सलग 3 फुटी सोडणे हे जे पद्धत आहे त्याच्यामध्ये ऊसाची संख्या जास्त असत. पण ह्या नवीन तंत्रज्ञानामध्ये 4 फुटी पट्टा, रोपातलं अंतर 2 फूट आणि 2 ओळीतलं अंतर हे 4 फूट अशा पद्धतीची लागवड म्हणजे ऊसाची रोपाची संख्या थोडी ठेवून आणि ऊसाचं जी फुटव्याची संख्या आहे तो जास्त ठेवून म्हणजे एकरी 40,000 ऊस किलो 2 अशा पद्धतीचं जे कॅल्क्युलेशन आहे अशा पद्धतीचं तंत्रज्ञान येथील शेतकऱ्यांना मिळाल्यामुळं त्या पद्धतीनं या ठिकाणी लागवड या ऊसाच्या प्रायोगिक तत्वावरती घेतलेला आहे. बीज प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाचा, कारण वाढती जी खताची मागणी आहे आणि वाढत्या खताची गरज जर भागवायची असेल तर कुठंतरी बीज प्रक्रिया हे सगळ्यात महत्त्वाचा भाग या बीज प्रक्रियामध्ये आहे. ह्याच्यामध्ये ऊसाला कोणताही कीड किंवा रोग होऊ नये म्हणून रासायनिकची बीज प्रक्रिया, युरियाची बचत होण्यासाठी ॲझोटोबॅक्टरची बीज प्रक्रिया आणि PSBची बीज प्रक्रिया अशा पद्धतीचा अगोदर रासायनिक नंतर जैविक अशा पद्धतीची बेणे प्रक्रिया या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दाखवून दिल्यामुळं ते सोयीस्कर या ठिकाणी सगळं शेतकरी या ठिकाणी बीज प्रक्रिया केलेली आहे. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. पैका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. ऊस
उत्पादनाचा व्याप सांभाळायचा म्हणजे त्याला मनुष्यबळाशिवाय पर्याय नाही. पण यासाठी लागणारे कामगार वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यासाठी येथील लोकांनी एकत्र कुटुंब पद्धतीने ऊस उत्पादन करायचे ठरवले, ज्यामुळे हवे तेव्हा आपल्या पिकाची काळजी घेता येते व दुसऱ्या कोणावरही विसंबून राहावे लागत नाही. आम्ही आता शेतीला सुरुवात केली, पण शेतीला सुरुवात केली त्यावेळेस पहिल्यांदा आम्हाला प्रश्न पडला तो म्हणजे लेबरचा. त्यासाठी आम्ही काय केलं तर एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब सुरुवात केली. एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब म्हणजे काय होतं की लेबरचा प्रॉब्लेम अजिबात येत नाही. त्यासाठी आम्ही एकत्र कुटुंब पद्धती सुरुवातीला अवलंब केला. आणि एकत्र कुटुंब पद्धती दुसरा फायदा म्हणजे जरी आता आजचं काम असेल तर ते आपल्याला आजच करता येतं, लेबर वाचून ते काम थांबू शकत नाही. आणि जरी संध्याकाळी असं चौघ आम्ही बसलो तर संध्याकाळचं नियोजन उद्याच्या कामाचं नियोजन ऑटोमॅटिक होऊ शकतं. त्यामुळे ते काम थांबायचा विषयच येत नाही. जरी मोठे बंधुराज किंवा दुसरे बंधुराज जरी कुठे बाहेरच्या कामासाठी गेले तरी ते दुसरं काम थांबू शकत नाही. आम्ही बाकीचे 2 जण असले तरी काम करू शकतो. ते ऊस उत्पादनाची लागवड करताना जमिनीचा पोत, योग्य जागा, योग्य प्रमाणात खतांचा वापर आणि पाण्याचा समतोल याचेही भान ठेवावे लागते. त्यासाठी उत्कृष्ट दर्जाची खते आणि बी बियाणे यांचा वापर आवश्यक असतो. ज्या वेळेला आम्ही ऊस पीक घ्यायचं ठरवलं त्यावेळेला कुठला ऊस घ्यायचा, मग त्याला माहितीप्रमाणे 86-032 या ऊसाच्या जातीची आम्ही निवड केली. आणि 86-032 ही पारंपरिक पद्धतीनं रोपं न लावता फलटणसारख्या एका शेतकऱ्याकडं अगदी खात्रीशीरपणे बियाणं होईल म्हणून कोकोपीट जे असतं त्याच्यामध्ये मॉश आणि त्याची खतं वगैरे घालून ते रोप तयार केलं. या कोकोपीटचा फायदा असा झाला की त्याच्यामध्ये ते जी लागण झाली ती अतिशय चांगल्या प्रकारे त्याची उगवण झाली. आणि 25 ते 30 इंच साधारण फूटभर किंवा 1.5 फुटावरती रोपावरची वाढ झाल्यानंतर फलटणसारख्या ठिकाणावरून ते एका फुलांच्या ट्रेमध्ये अलगदपणे संपूर्ण एकरी 5,000 रोपं याप्रमाणे आम्ही हिशोब केला. आणि प्रत्येकाचं क्षेत्र त्याप्रमाणे 7 ते 8,000 ती अशी प्रत्येकाला जास्तीत जास्त रोपं आणली आणि संपूर्ण क्षेत्र त्या पद्धतीने लावून घेतलं. तर या रोपं कोकोपीट पद्धतीच्या लागणीमुळं ती इतकी सेट व्यवस्थित झाली की त्याच्यामध्ये खतांचे डोस, कृषी खातं, पुन्हा निरनिराळ्या प्रकारची जैविक खतं हे सगळं मार्गदर्शन आपल्याला मिळेल त्याप्रमाणे टाकले. त्यानंतर त्याचे जेठे कोंब काढले, त्याची कातरणी केली आणि संपूर्ण समान त्याच्यामध्ये वाढ होईल या पद्धतीने बघितलं. ट्रायकोडर्मा नावाची कार्ड्स की जेणेकरून 200 फुटावरचे त्याचे जे जीवाणू बॅक्टेरिया खेचून घेतील आणि कुठल्याही प्रकारचा त्या पिकाला रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही अशा पद्धतीनं सुरुवातीपासून नियोजन केलं. आणि त्याचं साहेब असं एका फुटव्याला जवळजवळ 25 ते 30 फुटवे फुटले. पण आपल्या कृषी खात्याच्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे साधारण 40% फुटवे राहतात. अशाप्रमाणे ते एक मोठं कमळ तयार झालं. ऊसाचे पीक पूर्ण वाढीनंतर त्याची योग्य वेळ झाल्यानंतर कापणी करून ती पुढच्या निर्मिती प्रक्रियेसाठी मोठ्या मोठ्या कारखान्यांशी संगनमत करून ऊस कारखान्यांकडे रवाना केली जाते. ऊस उत्पादनासाठी लागणारी सर्व प्रकारची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, दुष्काळी भागात पाण्याची कमतरता असूनही ठिबक सिंचनाद्वारे ऊसासारख्या पिकाचेही उत्पादन घेता येते याची माहिती आणि मदत महाराष्ट्र शासन कृषी विभाग समिती शेतकऱ्यांना वेळोवेळी करून देत असते. आणि म्हणूनच ऊसासारखा 18 महिने वाट बघायला लावणारं पीकही आज शेतकऱ्यांकडून एकरी 100 टनांपर्यंत उत्पादन करता येऊ शकते. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.